येवला तालुक्यातील शिवसृष्टी परिसरातून मोटरसायकल चोरीची घटना समोर आली आहे। चोरीची संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। चिंचोडी बुद्रुक येथील बाबासाहेब भास्कर मंडवई हे शिवजयंती निमित्त दर्शनासाठी शिवसृष्टी येथे आले होते। त्यांनी आपली काळ्या रंगाची प्लॅटिना मोटरसायकल पार्क करून आत प्रवेश केला। दरम्यान दुपारी सुमारे 12:55 ते 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने मोटरसायकल चोरी केली। घटनेनंतर येवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। नवी मुंबई शहरात वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त होत आहे। हवेतील प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे निरीक्षण समोर आल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी या संदर्भात विशेष समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आलेत। प्रदूषणाची कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर काम सुरू करण्यात आले, तर संबंधित विभागांना आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफळून आल्याचे चित्र आहे। तर काँग्रेसचे भिवंडी शहर अध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी प्रदेश अध्यक्षांवर गंभीर आरोप केलेत। मोमीन यांनी आरोप केला आहे की प्रदेश अध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरत काँग्रेस पक्षाची भूमिका कमकुवत केली। या संदर्भात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे लेखी तक्रार देखील दाखल केली आहे। भिवंडी महापालिकेतील 90 नगरसेवकांपैकी काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादीच्या 12 सदस्यांपैकी एकूण 42 सदस्य आहेत। महापौर पदासाठी आवश्यक असलेल्या बहुमताच्या पार्श्वभूमीवर वाटाघाटीबाबत कोणतीही सूचना मिळाली नसल्याचा दावा शहर अध्यक्षांनी केला आहे। या तक्रारीमुळे काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाल्याची चर्चा असून महापौर निवडणुकीत नेमकं काय घडतंय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। माझी भूमिका स्पष्ट आहे। राहुल गांधी या पूर्ण देशात विचारधाराची लढाई लढत आहेत। त्यानंतर मी कोशिश सुरू केले की कसं कोणत्याही परिस्थितीत जे आहे भिवंडी शहरात जे आहे काँग्रेसचा महापौर बसायला पाहिजे। शहर अध्यक्षाच्या नात्याने मी प्रयत्न केले आणि या प्रयत्नामध्ये मला यश मिळत होता, यश मिळालेला होता। कोणार्क आघाडीचे 5 लोक जे आहेत ते एकदम विश्वसनीय मला येऊन सांगितले की आम्ही जे आहेत आम्ही अनकंडिशनल काँग्रेसला सपोर्ट करायला तयार आहोत। मी हे मेसेज घेऊन प्रदेश अध्यक्षाकडे दुसरे दिवस गेले आणि तिथे प्रदेश अध्यक्षाला सांगितले की असं प्रपोजल आहेत आणि आपले 47 होत आहेत। हे 5 घेऊन हे 5 आले की दुसरे 6 जे आहेत समाजवादीचे तेही येतील। मग ठीक आहे, कोणाला समाजवादीमध्ये त्यांचे आपसात जे भांगड आहेत त्यामध्ये काय अडचण आली तर तरी आपले 100% येत आहे आणि कोणाची गॅरंटी आपल्याला कोणाचीही पाहिजे ते गॅरंटी द्यायला तयार आहे। आता विकण्यात आला काय केलं मला तो खूप आश्चर्य होत आहे की भाई जिल्हा अध्यक्ष मी आहेत, तुम्ही मला कॉन्फिडन्समध्ये न घेता जे आहेत डायरेक्ट हे सर्व व्यवहार करत आहेत आणि जे चालू आहेत का पक्ष अध्यक्ष तिथे प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत। आज बघितले, काल परत नाही दिला होता, कोणी आला तर त्याला पद द्यायचे का डायरेक्ट। तो हे सर्व त्याला माहीत पडला होता की मी काय लिहिले आहेत ना। त्यानंतर प्रदेश अध्यक्षने जो प्रेस कॉन्फरन्स घेतले त्यामध्ये प्रदेश अध्यक्षने क्लिअर सांगत होते की ते भाजपाची विचारधारा सोडून आले आहेत। आता आपण सांगा, नारायण चौधरी बाजूला बसले होते। नारायण चौधरी आतापर्यंत हे नाही बोलले की मी भाजपा सोडले आहेत, त्यांची विचारधारा सोडले आहेत। त्यांनी फक्त इतका सांगितले की मी जे आहेत माझ्या गेम नाही होत आहेत आणि भाजपने मला नगरसेवक केले, तिकीट दिले, हे सर्व तारीफी करत होता। काँग्रेस नाराज आहेत, काँग्रेस पूर्ण नाराज आहेत। काँग्रेस सोडा, पूर्ण भिवंडी शहर जे आहेत ना हा निर्णयामुळे नाराज आहेत। आता जे आहेत भारतीय जनता पार्टी आणि RSSचे विरोध त्यांच्या जे भाषण होता त्यावर जे भिवंडी कोर्टात आजही हाजरी देत आहेत आणि आपण लोक RSS आणि भारतीय जनता पार्टीचे लोकांचे हात मिळवणी करतात। हे काँग्रेस पक्षाची विचारधारा नाही आणि हे लोकांचा लढाई माझी पूर्वीपासून चालू आहे। आता बघा, ते लोक जे महापौरचा कॅन्डिडेट सिलेक्ट केले, तारिक मोमीनला महापौर पद दिले, तारिक मोमीनला उपमहापौर, तारिक मोमीनला गटनेता,
तो दुसरे 30 पैकी कोणी नाही काय असा की जे एकात पात त्यांनाही ते करायला पाहिजे. हे कंप्लेंट मी केल्यावरती की जे जुने काँग्रेसी आहेत त्यांना कोणाला घटनेचा करायला पाहिजे, दुसरा पोस्ट द्यायला पाहिजे. तर एकाच माणसाला सर्व पोस्ट द्यायचे. उद्या तुमची भूमिका ठीक काय आहे. असणार? हा शहर अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असणार? उद्या माझी भूमिका हेच राहणार की मी याच्या विरुद्ध आहे. बीड जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकरी आत्महत्यांचं चिंताजनक आकडा समोर आलाय. जानेवारी महिन्यात 24 आणि फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 15 अशा अवघ्या 50 दिवसात 39 शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिना अद्याप पूर्ण झालेला नाही, तरी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकूण 256 शेतकरीची मृत्यूची नोंद झाली आहे. मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांमध्ये बीड जिल्हा आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर वाढते कर्ज, नैसर्गिक आपत्ती, पिकांचं अपयश, बाजारभावातील अनिश्चितता आणि आर्थिक ताण याचा परिणाम शेतकऱ्यांचा मानसिक आरोग्यावर होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान शासकीय मदत वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येतात. पंचनामा, अहवाल आणि आर्थिक सहाय्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब कुटुंबासाठी अतिरिक्त ताण निर्माण करत असल्याचा आरोप आहे. जिवंतपणी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी व्यक्त होते. आता प्रशासन आणि शासन या परिस्थितीकडे किती गांभीर्याने पाहते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नापिकी असेल, कर्जबाजारीपणा असेल, दुष्काळी संकट असेल, यामुळं शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारद्वारे नोंद आहे. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये म्हणजे या 50 दिवसामध्ये तब्बल 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं आपण तर प्रशासन आणि सरकार शेतकऱ्यांप्रती अनास्था दिसून येते शेतकऱ्यांप्रती. कारण की सरकार ज्या उपाययोजना करते त्या तुटपुंज्या आहेत, तुकड्या आहेत, ठोस उपाययोजना करत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या वारसांना जे 1 लाख रुपये शासनाची मदत मिळते ती सुद्धा वेळेवर मदत मिळत नाही. 4-4, 6-6 महिने मदत रखडली जाते. त्याचे अहवाल तयार होत नाहीत. त्या बाबतीत सुद्धा जिल्हा प्रशासन निष्काळजीपणा करतंय. आमची अशी मागणी आहे की शासनानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना 1 लाख रुपयाची शासकीय मदत देण्यापेक्षा जिवंत असतानाच त्यांना ठोस उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा शेतकरी आत्महत्येमध्ये हा गेल्या वर्षी 1 नंबर होता आणि सध्या जर पाहिलं आपण तर सध्या सुद्धा 1 नंबर होय. एकंदरीत बीड जिल्हा प्रशासनानं याकडं काळजीपूर्वक पाहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे, त्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. परळीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे वळण लागलं आहे. तर नागपूर येथे रंजना नागपूरकर यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर कैलास फड आणि निखिल फड हे पितापुत्र माध्यमांसमोर येत त्यांनी सर्व आरोप फेटाळलेत. फड पितापुत्रांनी सांगितलंय की संबंधित महिलेला आपण ओळखत नाही, कधी भेट झालेली नाही किंवा संवादही झालेला नाही, त्यामुळे लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच संबंधित तारखा, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनची चौकशी करावी. आम्ही कोणत्याही तपासाला सामोरं जाण्यास तयार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणात माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र फड पितापुत्रांनी या संपूर्ण प्रकरणाचा आमचा किंवा धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान आरोप बदनामीकारक असल्याचं सांगत त्यांनी आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय. आता या प्रकरणात पोलीस चौकशी काय निष्कर्ष काढते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. रंजना नागपूरकर या महिलेने तुमच्यावर आरोप केला आहे, नेमकं त्याबद्दल काय सांगा? रंजना नागपूरकर ह्या वयस्कर महिलेशी आमचा कुठलाही संबंध नाही व त्यांना मी ओळखत नाही. माझा आणि माझ्या मुलाचा आणि त्यांचा कुठला काही संबंध आलेला नाही. आणि जर आलेला असेल तर त्यांनी ज्या वेळेला काही परळीला जगमित्र कार्यालयावर आले असं म्हणतात तर त्यावेळेला त्यांनी त्यांचे कॉल डिटेल, लोकेशन, फुटेज सगळं काय जे असेल ते पुरावा द्यावा. त्यांचा आमचा म्हणजे ओळखच नाही तर त्यांना आम्ही पैसे मागण्याचा किंवा पैसे घेण्याचा हे विषयच येत नाही ना. मी स्वतःहून पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो, बीडचे SP साहेबांना आणि नागपूरचे SP साहेबांना, की या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या त्या दिवशी ताईंना सांगितलं की ह्या तारखेला मी इथं आलते, मी परळी त्यांच्या घरी आले, असं झालं, तर त्या तारखेचे माझे तुम्ही कॉल रेकॉर्ड्स काढा, माझे CDR काढा, माझे लोकेशन्स काढा. त्याच्यात जर काही जरी निष्पन्न झालं तर मी तुम्ही म्हणताल ती सजा हे करायला तयार आहे.
कुणीतरी रोज उठायचं, धनंजय मुंडे साहेबांवर काही पण आरोप करायचे आणि मीडियाला द्यायची, मीडियात बदनामी करायची. हे जाणून बुजून काही लोक मुद्दाम करत आहेत आणि हा पण तोच डाव आहे. पोलीस यंत्रणांनी त्यांचा तपास करावा, त्यांना लागेल ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त येवला येथे शिवसृष्टी प्रकल्पात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्ताने राज्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकल्पातील नव्याने उभारण्यात आलेल्या नयनरम्य कारंज्याचं लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ आणि डॉक्टर शेफाली भुजबळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान युवा शाहीर रामचंद्र उगले यांनी सादर केलेल्या पोवाड्यामधून शिवरायांच्या पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराच्या स्थापनेचा इतिहासाचा आढावा घेण्यात आलाय. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औस तिलाटी गेट परिसरातील चेट्टीनाड सिमेंट कंपनीतील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पुढील तपास सुरू आहे. भाजप जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. साताऱ्यात भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच असावा ही आपली भावना असल्याचं त्यांनी सांगितलंय. आपण पक्षाचे कार्यकर्ते असून पक्षातील उमेदवारांना पाठबळ देणे हे कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलंय. महायुती म्हणून एकत्र पुढे जाण्याची भूमिका कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान एकनाथ शिंदे मोहिते पाटील भेटीबाबतही त्यांनी भाष्य केलंय. तसेच संभाजीराजे आणि टिपू सुलतान संदर्भातील विधानावर प्रतिक्रिया देताना आपण शिवरायांचे अनुयायी असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय पक्षाचा शीर्ष नेतृत्वाकडून होईल असं त्यांनी नमूद केलंय. स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज आले असून शक्य तितक्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. खरं तर आज शिवजयंती आहे. राज्यभर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. आपण देखील साताऱ्यात जाऊन आलात, आता सोलापूरमध्ये आलेला आहात. काय सांगाल, काय शुभेच्छा आहेत शिवजयंतीच्या, कशा पद्धतीने? मी अखंड देशाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं देशभर ही जयंती साजरी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वानं जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे, या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचे विचार, त्यांचा आदर्श घेऊन पुढे जाण्याचा एक चेतना या जयंतीतनं आपण घेऊन जात असतो. आणि त्याच प्रचंड मोठ्या उत्साहानं आज महाराष्ट्रभर शिवजयंती होते. सकाळी मी सातारमध्ये गेलो. खास करून सोलापूरच्या शिवजयंतीचा एक आनंद वेगळा असतो, एक सोहळा वेगळा असतो आणि ते आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं की अख्खं शहर या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होतं. आणि यातून राजा शिवछत्रपतींचा जो विचार आहे, जे आदर्श आपल्यासमोर आहे, तो यातून तरुण आणि युवा पिढीमध्ये खऱ्या अर्थानं संचारला जातो. खरं तर राज्यभर हा उत्साह सोलापूर, दुसरीकडे राजकीय देखील वातावरण देखील तापलेलं आहे. आपल्या जे जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, आपले शंभूराज देसाई आहेत, ते असं म्हणतायत की बाबा जयकुमार गोरे हे मोठे मंत्री, आम्हाला त्यांच्याबद्दल भीती वाटते, कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होणार असं ज्यावेळेस आपण विधान केलं त्यावरून तरी तो टोळा आपल्याला किंवा एक टोचक टोळा लगावलेला आहे आपला. कुणाला काय वाटतं हा ज्याचा विषय आहे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष व्हावा जिल्हा परिषदेचा, हे वाटणं साहजिक आहे आणि ते मला वाटतं आणि ते मी वाटलं म्हणून व्यक्त झालो. याच्याबद्दल कोणाला काय वाटत असेल तो त्याचा विषय आहे. पण माझ्या भावना आहे की माझ्या पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे. 27 ही आमची संख्या आहे आणि मला वाटतं ती जिल्ह्यातली सगळ्यात मोठी संख्या आहे. तेव्हा आमचा अधिकार आहे, आम्हाला वाटतं आणि या भावना माझ्या व्यक्त केलेल्या आहेत. त्याबद्दल कुणी काय मत व्यक्त करावं तो ज्याचा विषय आहे. असं म्हणतात की बाबा आम्ही फार काही त्यांना बोलणार नाही, कारण काही बोललं तर ते पालकमंत्री देखील बदलू शकतात, कारण ते मोठे मंत्री असं देखील एक निश्चित प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यांना काय वाटतं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. तेव्हा मला काय वाटतं मी सांगितलेलं आहे
की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे. भारतीय जनता पक्षाच्या उभ्या राहिलेल्या निवडणुकीतल्या लोकांना मदत करणं, त्यांना पाठबळ देणं माझं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याच्या भावनेतून मी काम करत असताना अनेक लोकांना चांगलं आणि वाईट वाटू शकतं, परंतु तो निवडणुकीचा भाग आहे. महायुती म्हणून आम्ही सोबत आहोत. मी आजही सांगतो, महायुती म्हणून पुढे जाण्याची आमची भूमिका आहे. आणि याही पुढे जाऊन तशी परिस्थिती आली तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून सगळे प्रयत्न आम्ही करू. खरं तर आपण ज्या पद्धतीने सुपडा साफ झाला अशी टीका ज्यांच्यावर केली होती, त्या पक्षाचे नेते, खासदार आणि आमदार जे आहेत त्या शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. नक्की हा प्रवेशाची गडबड आहे, लुडबुड आहे की निधीसाठी धावपळ आहे, कशासाठीच आहे? नाही, मुळात आमचा सुपडा साफ करायला चाललेल्या लोकांचा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळं आता ते सावली कुठंतरी शोधत आहेत. ती सावली शिंदे साहेबांच्या रूपानं मिळते का बघतायत, आणखीन कुणाच्या रूपानं मिळते का हे बघतील. पण अशी सावली कुठंही मिळणार नाही. आणि जे त्यांच्या मनात आहे, जे त्यांना वाटतंय ते घडणारही नाही. भाऊ, छत्रपती शाहू महाराज असं म्हणतायत की शिवाजी महाराजांचा आदर्श टिपू सुलतानांनी घेतलेला असण्याची शक्यता आहे. त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे. एकंदरीत हर्षवर्धन सपकाळानंतर परत नाही, मला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. कारण मला महाराजांचा इतिहास माहिती आहे, मला टिपू सुलतानाचा इतिहास माहिती नाही. भाऊ, जे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे देखील मोठे लगबग आहे, मोठी चुरस आहे. केव्हापर्यंत नाव डिक्लेअर होईल आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे, कुठल्या तालुक्याकडे जाईल अध्यक्ष? अजिबात सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची चुरस नाही. भारतीय जनता पक्ष आमचा अनुशासित पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व जो निर्णय घेईल ते आमचे कार्यकर्ते शिरसंवाद मानून काम करतील. तेव्हा असा कुणाची शिफारस आजपर्यंत माझ्याजवळ पोचली नाही आमच्या श्रेष्ठींच्याकडे पोचलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जो निर्णय घेतील तो आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल. हे बिलकुल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. जवळजवळ माझ्या हिशोबानं तर 62,000 झाले असतील, पण किमान 500 लोक आमची भारतीय जनता पक्षाची इच्छुक आहेत. दुर्दैवानं सगळ्यांना न्याय द्यायची इच्छा आहे, पण दुर्दैवानं तो न्याय देणं शक्य नाही. 90 जागा आहेत. या 9 जागामध्ये जास्तीत जास्त संघटनेच्या लोकांना आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करू. आणि त्याची यादी आम्ही श्रेष्ठींच्याकडे पाठवलेली आहे. उद्या सकाळी ती यादी श्रेष्ठींच्याकडून येईल आणि आम्ही जाहीर करू. 5 वर्षासाठी स्वीकृत सदस्य राहतील काही वर्ष? माझं तर मत आहे की 2.5 वर्षासाठी असावं. मी श्रेष्ठींच्या कानावर घातले, उद्या सकाळपर्यंत त्यांचा निर्णय येईल. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असताना एका आगळ्यावेगळ्या कलाकृतीने नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. सोलापूरमधील चित्रकार विपुल मिरजकर यांनी तब्बल 22 बाय 22 फूट आकाराची शिवरायांची भव्य प्रतिमा सुमारे 35,000 मीटर दोरा आणि स्टीलच्या साह्याने साकारली आहे. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी सुमारे 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागला असून त्यांना 5 सहकाऱ्यांची साथ लाभली. पारंपरिक चित्रकलेपेक्षा वेगळा प्रयोग म्हणून ही प्रतिमा चर्चेचा विषय ठरली. ही भव्य कलाकृती श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आली असून नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या उत्साहात प्रतिमेसोबत छायाचित्रे घेताना दिसत आहेत. या महत्त्वाच्या बातमीपत्र सोबत आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.